नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी सूरज आंबरे बाळासाहेब शिंदे सर यांच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। शिक्षक मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी टेट 2025 ही एक्झाम दिलेली आहे आणि सेल्फ सर्टिफिकेशन ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी पसंतीक्रम जनरेट करण्याची प्रक्रिया म्हणजेच पवित्र पोर्टल प्रणाली अंतर्गत सुरू आहे। या अनुषंगाने 10 महत्त्वाचे नियम आपण आता बघणार आहोत। ते जर व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करून घेतले आणि त्या अनुषंगाने प्रेफरन्स जर लॉक केले तर शिक्षकपदी तुम्ही नक्की नियुक्त होऊ शकता। त्या अनुषंगाने महत्त्वाचे घटक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ छोटासा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। बघा विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत या ठिकाणी महत्त्वाचे 10 नियम आपण बघणार आहोत। भरती प्रक्रियेचे टप्पे, त्याचबरोबर कागदपत्र पडताळणी, त्यानंतर बघा 55-60 चा जो नियम आहे त्या अनुषंगाने हा नियम सुद्धा आपण बघणार आहोत। त्याचबरोबर एसटी पेशा समांतर आरक्षण या अनुषंगाने जागा आणि त्याचबरोबर मुलाखतीसह निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे, एक बिंदू आणि एक पद कशा पद्धतीने असणार आहे, अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत या ठिकाणी निवड होण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, त्या अनुषंगाने कोणते नियम आपण नोट डाऊन करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर पसंतीक्रम जनरेट करून आपल्या हक्काची शाळा, आपल्या हक्काचा जिल्हा आपल्याला कसा मिळवता येईल या अनुषंगाने हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, भरती प्रक्रियेमध्ये प्रमुख 4 टप्पे आहेत। पहिला आहे या ठिकाणी कागदपत्र आणि त्यांची मुदत व्यवस्थित आपल्याला चेक करून घ्यायची आहे। आपल्या डीव्हीच्या वेळेस आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही या संदर्भात सर्वांनी काळजी घ्यायची आहे। त्यानंतर बघा आपली शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता आपल्या आरक्षणीय आहे। कागदपत्रे आपली जर ओके असतील तर आपण या भरतीमध्ये सेफ असू, कारण आपली पवित्र पोर्टल अंतर्गत निवड जरी झाली तरी मात्र कागदपत्रे आणि शैक्षणिक व्यावसायिक पात्रता व्यवस्थित डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे। या अनुषंगाने सर्वांनी व्यवस्थित तयारी करायची आहे। त्यानंतर बघा आता पवित्र पोर्टल या ठिकाणी रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे आणि प्रेफरन्स जनरेट करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या अनुषंगाने लास्ट मुदत जी आहे ती उद्यापर्यंत असणार आहे आणि या मुदतीमध्ये पसंती क्रमाचे व्यवस्थित या ठिकाणी ॲनालिसिस करून जागा किती आहे, कास्ट वाईज जागा किती आहे यानुसार आपण पसंतीक्रम देणे आवश्यक आहे। आपला आवडता जिल्हा, त्याचबरोबर आपले शेजारील जिल्हे आणि आपल्याला नोकरी जर हवीच असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता। त्यानंतर बघा चौथा टप्पा आहे या ठिकाणी निवड आणि गुणांकन। आपल्या टेटच्या मार्कांवर आपलं निवड होणार आहे। या अनुषंगाने ज्या भरतीच्या जागा आहेत त्या अनुषंगाने मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय या 2 प्रकारामध्ये या ठिकाणी भरती होणार आहे। या अनुषंगाने जर विचार केला तर टेट परीक्षेच्या गुणांच्या आधारे आपली निवड होणार आहे आणि मुलाखतीसह जर आपण विचार केला तर गुणांकन पद्धतीने आपली निवड होणार आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, कागदपत्रे पडताळणी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। या अनुषंगाने पहिला मुद्दा आहे बघा, टीईटी आणि सीटीटी परीक्षेची जी तारीख होती त्या अनुषंगाने जर आपण कास्टचा आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचा या ठिकाणी लाभ घेतला असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी टीईटी आणि सीटीटी सर्टिफिकेट आपल्याला ज्यावेळेस मिळाले आहे किंवा जी परीक्षा ज्यावेळेस झाली आहे त्याच्या आधीचे डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक असणार आहे। अशा पद्धतीने डीव्हीच्या वेळेस आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही। त्यानंतर डीव्हीच्या संदर्भात या ठिकाणी दुसरा मुद्दा आहे बघा, शैक्षणिक पात्रते संदर्भात अंतिम मुदत ही 14 मे 2025 या ठिकाणी असणार आहे। ईडब्ल्यूएस, एनसीएल आणि डोमासाईल या नंतरच्या तारखेनंतर जरी काढलेला असेल तरी चालणार आहे। त्यानंतर बघा तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा डीव्ही संदर्भामध्ये, डीएड आणि बीएड अपियर असलेल्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी बघा 25 सप्टेंबर 2025 ही पात्रतेची अंतिम मुदत असणार आहे। या अनुषंगाने अपियर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता म्हणून त्यांना ही मुदत देण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वाचे ही 3 पॉईंट होते बघा। त्यानंतर बघा या ठिकाणी 55% आणि 60% जो नियम आहे तुम्ही बघू शकता। या ठिकाणी हा नवीन नियम आता लागू झालेला आहे। 2022च्या भरतीमध्ये हा 55% आणि 60%चा नियम लागू नव्हता, परंतु आता मात्र या ठिकाणी हा नियम लागू झालेला आहे। अशा पद्धतीने सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे। म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना टीईटी आणि सीटीटी मध्ये 82 ते 90 पर्यंत मार्क्स होते ते विद्यार्थी आता ओपनच्या जागेसाठी सुद्धा पात्र असणार आहे। त्याचबरोबर बघा सेमी इंग्रजीच्या शाळांसाठी पात्रता काय असणार आहे, इंग्रजी माध्यमातून डीएड किंवा बीएड झालेले उमेदवार यासाठी थेट पात्र असणार आहे फर्स्ट राऊंड मध्ये। आणि सेकंड राऊंड मध्ये बघा त्यांनी या ठिकाणी
स्पेशल BA इंग्लिश, त्यानंतर MA इंग्लिश, BSc MSc हे जे विद्यार्थी जे आहेत ते सेकंड राऊंडसाठी या ठिकाणी पात्र असणार आहे. आत्ता त्यांना या ठिकाणी पात्रता नसणार आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच इंग्लिश माध्यमासाठी या ठिकाणी इंग्लिश माध्यमातून D.Ed आणि B.Ed केलेल्या विद्यार्थ्यांना ही संधी असणार आहे. त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो, समांतर आरक्षण आणि ST पेसाच्या संदर्भात या ठिकाणी खूप आनंदाची बातमी आहे. कारण यावेळेस पूर्ण पदभरतीमध्ये ST कॅटेगरीसाठी आणि ST पेसासाठी स्वतंत्र जागा आलेल्या आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता बघा, समांतर आरक्षण न्याय जर आपण विचार केला तर अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि अंशकालीन कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी प्रथम कॅटेगरीला प्राधान्य द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना समांतर आरक्षण न्याय ओपनच्या जागा सुद्धा मिळणार आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे बघा, ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ST पेसा अंतर्गत या ठिकाणी स्वतंत्र टॅब उपलब्ध करून दिलेला आहे. स्वतंत्र पदभरती असणार आहे. त्या अनुषंगाने जर विचार केला तर ST पेसा अंतर्गत ज्या जागा आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही या ठिकाणी पसंतीक्रम देऊ शकता. आणि ST कॅटेगरी अंतर्गत जे विद्यार्थी पेसा क्षेत्राशी संबंधित आहे त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी परमनंट सरकारी नोकरीची संधी असणार आहे. त्यानंतर बघा, पसंतीक्रम धोरण आणि मुलाखतीसह कशा पद्धतीने असणार आहे. बघा, विना मुलाखत या प्रकारामध्ये जास्तीत जास्त 100 प्राधान्यक्रम आपल्याला लॉक करता येणार आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी मुलाखतीसह राऊंडमध्ये 50 प्रेफरन्स हे आपल्याला लॉक करता येणार आहे. या संदर्भातली संपूर्ण सुविधा जी आहे ती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर प्रेफरन्स लॉक केले तर ते आपल्याला जर चेंज करायचे असतील तर त्या संदर्भामध्ये अनलॉकचा पर्याय सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आणि त्या अनुषंगाने तुम्ही जे प्रेफरन्स जे दिले ते तुम्ही रिअरेंज करू शकता आणि पुन्हा एकदा ते लॉक करू शकतात, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. बघा शिक्षक मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता निवड प्रक्रिया कशी असणार आहे आणि त्या अनुषंगाने गुणांकन कशा पद्धतीने होणार आहे ते आपण बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी उमेदवाराचे प्रमाण जे आहे ते इंटरव्ह्यूसाठी एकाच 3 असणार आहे. या अनुषंगाने एका जागेसाठी 3 उमेदवारांची या ठिकाणी मुलाखत होणार आहे आणि एका विद्यार्थ्याचे या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे आणि तो शिक्षक यापदी नियुक्त होणार आहे. यामध्ये बघा, टेट गुणांच्या अनुषंगाने 75% वेटेज असणार आहे आणि त्याचबरोबर 15% वेटेज हे आपले शिक्षण आणि आपले जे उच्च शिक्षण आहे त्या संदर्भात हे वेटेज असणार आहे. आणि उरलेलं 10% वेटेज जे आहे ते त्या जी संस्था इंटरव्ह्यू घेणार आहे तेथील प्रत्यक्ष मुलाखतीला या ठिकाणी 10% वेटेज असणार आहे. अशा पद्धतीने 100% गुणांची विभागणी इंटरव्ह्यू राऊंडसाठी असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सुवर्ण नियम काय असणार आहे या भरतीमध्ये. पहिल्यांदाच 1 बिंदू आणि 1 पद असणार आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी जर गव्हर्नमेंट कॉलेजला किंवा शाळेला या ठिकाणी जर सिलेक्ट झाला तर त्याला पुन्हा सेकंड राऊंड मध्ये या ठिकाणी संधी नसणार आहे. म्हणजे 2025च्या भरतीमधून तो पूर्णपणे बाहेर येणार आहे. एक तर जॉईंट होणार आहे किंवा तो भरतीच्या बाहेर जाणार आहे. म्हणजेच आपले जर व्यवस्थित डॉक्युमेंट असतील, त्याचबरोबर आपण या ठिकाणी जर प्रेफरन्स देऊन जर सिलेक्ट झालात तर तुम्हाला परमनंट सरकारी नोकरीची ही मोठी संधी असणार आहे. आणि पहिल्या टप्प्यात जर तुमची निवड झाली नाही तर मात्र दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला नक्कीच संधी मिळणार आहे. अशा पद्धतीने ही एक महत्त्वाची माहिती तुम्ही सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्यायची आहे आणि त्यानुसार प्रेफरन्स द्यायचे आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, की अंतिम चेकलिस्ट काय असणार आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणते महत्त्वाचे मुद्दे बघितले तर बघा, TET आणि CTTच्या अनुषंगाने या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल हे जे प्रमाणपत्र आहे ते आपण व्यवस्थित तपासायचे आहे. त्याची व्यवस्थित तारीख जी आहे ती आपल्या TET आणि CTT संदर्भात बरोबर आहे की नाही ते बघायचं आहे. त्यानंतर बघा, 14 मे आणि 25 सप्टेंबर 2025च्या अंतिम तारखेनुसार शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्रे आपण DV साठी तयार ठेवायची आहे. त्याचबरोबर अनलॉक पर्याय वापरून आपण मुलाखतीसाठी 50 आणि विना मुलाखतीसाठी 100 प्रेफरन्स या ठिकाणी जनरेट करायचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी 75, 15 आणि 10च्या सूत्रानुसार व्यवस्थित लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि आत्तापासूनच इंटरव्ह्यूची तयारी सुद्धा तुम्ही सुरू करायची आहे, कारण इंटरव्ह्यूसाठी या ठिकाणी 50 प्रेफरन्स आपल्याला असणार आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती बघितली. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या वेळेस 30,000 पदांची पदभरती झालेली आहे. पुढच्या 2 वर्षामध्ये नक्कीच चांगली पदभरती होणार आहे. त्यासाठी आपल्याला TET आणि CTET या दोन्ही पात्रता परीक्षा
उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासाठीच गुरुवर्य 1.0 ही बॅच आपल्याकडे सुरू आहे. अत्यंत माफक फी मध्ये ही बॅच असणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरवर नक्की संपर्क करू शकता आणि शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही नक्कीच सहभागी होऊ शकता. अशाच पद्धतीने अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्याच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.